नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य आणि आहाराचा नेमका कसा संबंध आहे हे जाणून घेतलं आणि आजच्या भागामध्ये आपण आहाराचे कोणते नियम पाळायला हवेत जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य नीट राहील हे जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा ही सगळी बहुमूल्य माहिती आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, मला सांगा की मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण आहाराचे नेमके कोणते नियम फॉलो करणं आवश्यक आहे? कारण आयुर्वेदामध्ये किंवा मेडिकल सायन्स प्रमाणे आज ब्रेनचा आणि पोटाचा फार स्ट्रॉंग ऍक्सेस आहे, फार मोठे संबंध आहे त्याचा. त्यामुळे आयुर्वेदामध्ये एक फार महत्वाचं सूत्र आहे, आहार संभा वस्तू. आहार संभा वस्तू, वस्तू म्हणजे शरीर. शरीर टिकवण्यासाठी आहारच आवश्यक आहे. आणि रोगाश्च आहार संभा, म्हणजे रोग होण्यासाठी आहारच जबाबदार आहे असा त्याचा अर्थ होतो. रोग म्हणजे दोन्ही आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. त्यामुळे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आहार हा महत्वाचा फॅक्टर आहे असं लक्षात येतं. तर ते नियम आपण दोन नियम पाहिले होते. पहिला जो नियम आहे तो आहाराबद्दल की जेवण उष्ण असावं, म्हणजे गरम असावं, उष्णम असण्यास सांगितलंय, फ्रेश असावं. दुसरा नियम सांगितलाय महत्वाचा की स्निग्ध म्हणजे गुड फॅट 1-2 चमचे तूप प्रत्येक जेवणामध्ये पाहिजे. त्याचा अर्थ काय की हल्ली जे कारण आहे, जे इन्सुलिन रेझिस्टन्स हा शब्द खूप वेळा ऐकतो, आणि इन्सुलिन रेझिस्टन्स झालं की वजन वाढतं, आणि वजन वाढले की सगळे आजार तयार होतात. मग डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल, सगळे असेल, हार्मोनल इम्बॅलन्स असेल. त्यामुळे हे 2 चमचे तूप खाण्यामुळे जी रक्तामध्ये साखर आहे ती एकदम स्पाइक होत नाही, म्हणजे एकदम वाढत नाही. समजा एकदम वाढली तर काय होतं की त्यावेळेस त्याला इन्सुलिन सिक्रेट करावं लागतं. रक्तामध्ये साखर आली की त्याचं पचवण्याचं काम करण्यासाठी इन्सुलिन आवश्यक आहे. इन्सुलिन तयार होतं. इन्सुलिन तयार झाल्यानंतर त्याची एकतर एनर्जी बनते किंवा फॅट बनतं. तर हे नेहमी जर इन्सुलिन तयार होत गेलं तर इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे त्याचा प्रतिकार तयार होतो, इन्सुलिन वापरू शकत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपण फॅट घेतलं किंवा 2 चमचे तूप घेतलं तर ती जी रक्तामधली साखर आहे एकदम जंप घेत नाही, स्पाइक होत नाही. त्यामुळे स्टडी असली पाहिजे. स्टडी म्हणजे 5 to 6% मध्ये असली पाहिजे. त्यामुळेच आपण HbA1c डायबिटीस मध्ये जे शुगरचं प्रमाण बघतो ते 5 ते 6 असलं पाहिजे. त्यामुळे साधं 2 चमचे तूप घेतल्यामुळे आपले एवढे बेनिफिट होतात. त्यामुळे शुगर स्पाइक होत नाही. शुगर स्पाइक न झाल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होत नाही. त्यामुळे पुढचे धोके टळतात. यासोबतच अजून जे काही महत्वाचे नियम आहेत की तन्मयतेने जेवण केलं पाहिजे, तन्मना सांगितलं. त्यासाठी हल्ली काय होतं की मोबाईल चालू असतो, टीव्ही चालू असते, सतत फोन असतात, आणि डिनर घेत असताना किंवा लंच घेत असताना पार्टी चालू असते. त्यामुळे त्या जेवणाचा परिणाम जो आहे तो डायजेशनवर होतो. डायजेशन झालं की त्याचं पुढचं जे मेटाबॉलिझम आहे, सगळे हार्मोन सिक्रेट होण्यापर्यंत त्यावर परिणाम होतो, आणि त्यामुळे मेंटल हेल्थ बिघडण्याची फार शक्यता असते. त्यामुळे अजल्पम सांगितले म्हणजे काय, जेवताना अनावश्यक बोलायचं नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोललं पाहिजे. हा साधा नियम जरी जेवणामध्ये जेवण घेत असताना बदलला तर तुमचे कितीतरी फायदे होऊ शकतात. म्हणजे तुमचं डायजेशन होतं, डायजेशन ते तोंडापासूनच होतं, आणि तोंडापासून होण्यासाठी परत ते सलाइवा सिक्रेशन पाहिजे. सलाइवा सिक्रेशन व्यवस्थित झाले की तिथेच 10-20% डायजेशन होतं. पुढे मग अन्नाचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित होतो. त्यामुळे अनावश्यक बोलणं टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे अहस्थान सांगितलं, म्हणजे उगीच विनाकारण हसत खेळत किंवा असं सुद्धा जीवन चांगलं नाही. त्यामुळे त्याचा उद्देश की तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल जे जेवणाकडे पाहिजे ती कमी होते.
कॉन्सन्ट्रेशन लेव्हल होण्यासाठी काय केलं पाहिजे, आता कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी सामान्य माणसं काय केलं पाहिजे, तर आपल्या समोर जी डिश आहे, जी भाजी आहे, जी डाळ आहे, जी सलाड आहे, जी रायता आहे, जी काय असेल पदार्थ, त्यांच्याकडे व्यवस्थित निरीक्षण करून खाल्लं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपलं तोंड आणि हात चालू असतात, कुठला पदार्थ आहे, कसा चाललाय याच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे ते जे कॉन्सन्ट्रेशन अनमाइंडफुल ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीनं त्याचं जेवण जातं आणि त्यामुळे त्याच्या पुढचा सगळा प्रवास मार होतो. त्यामुळे मेंटल हेल्थ बिघडण्याची खूप शक्यता जास्त असते. त्यामुळे शरीरामध्ये जे आवश्यक हार्मोन्स आहेत ब्रेन हेल्थसाठी, डोपामिन आहे, ॲसिटिकोलिन आहे, स्मरणशक्ती वाढवणारे हार्मोन आहे, त्या हार्मोन्सवर परिणाम होतो. जे एकाग्रता निर्माण होत नाही, जे डिसिजन घ्यायला पाहिजे ते व्यवस्थित डिसिजन घेतला नाही, त्यामुळे अँझायटी, डिप्रेशन निर्माण होतं. त्यामुळे आहार आणि मेंटल हेल्थ याचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे हा आहार घेत असताना ही झाली पद्धत, त्यानंतरची पदार्थ घेतोय ती सुद्धा फार महत्वाची. त्यामुळे प्रोटीन, फ्रुट्स आणि ह्या दोघांचा समावेश पाहिजे. फ्रुट्स मध्ये काय आहे, फ्रुट्स मध्ये दोन फायदे आहेत. एक तर फायबर मिळतं आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स जे आहेत, जे व्हिटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन ई आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, हे सगळे आवश्यक जे व्हिटॅमिन्स आहेत, त्याच्याशिवाय हार्मोनचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे प्रोटीन्स आणि फ्रुट्स याचं जर कॉम्बिनेशन केलं तर मेंटल हेल्थ चांगली होते. विशेषतः मुलांसाठी फार आवश्यक आहे. जे 15 ते 20 वर्षामध्ये ज्यांचं करिअर चालू आहे, एज्युकेशन अकॅडमिक करिअर चालू आहे, त्यांच्यासाठी आहाराचा नियम पाळणे खूप आवश्यक आहे. नाहीतर हल्ली मुलांना प्रत्येक घरामध्ये आई मुलांनी जेवावं ह्या उद्देशाने टीव्ही लावून देते आणि जेवण करत असतात मुलं. ही जर सवय लागली तर त्याच्या पुढे त्याच्या करिअर मध्ये सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज 7वी ते 10वी वर्षातले मुलं जे आहेत, 7th स्टँडर्ड ते 10th स्टँडर्ड मध्ये अनेक मुलं डिप्रेशन, एन्झायटी या स्टेट मध्ये चालले. एक तर कॉम्पिटिशनही आहे, पण त्या कॉम्पिटिशन मध्ये हेल्थ चांगली असेल तर त्यांचं माइंड चांगलं असतं. माइंड चांगलं असेल, त्यांची स्मरणशक्ती चांगली असते, त्यांचे डिसिजन चांगले होतात. त्यामुळे आहार आणि ब्रेन या दोघांचा फार जवळचा संबंध आहे. आणि मेंटल हेल्थ टिकवण्यासाठी आहार हे उत्तम पाहिजे, त्यात प्रोटीन पाहिजे, स्निग्ध पदार्थ पाहिजे, गुड फॅट ज्याला म्हणतात, आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे फ्रुट्स, 2 चमचे तूप आणि प्रोटीनचा समावेश केला पाहिजे. एवढं जर केलं तर तुमची मेंटल हेल्थ, अँझायटी, डिप्रेशन ह्यासारख्या गोष्टी घडत नाही. डॉक्टर, तुम्ही जे सगळे आहाराविषयीचे नियम सांगितले ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या सुद्धा आपण जरी फॉलो केल्या तरी बरेच बदल आपल्या शारीरिक आरोग्यात आणि मानसिक आरोग्यातही होत असतात. तुम्ही सगळी ही माहिती आम्हाला सांगितलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न देणार आहोत, तर त्या प्रश्नाचं उत्तरही, ते उत्तर कुठे द्यायचंय तर त्याचा नंबरही आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. तर त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि जो कोणी योग्य उत्तर देईल त्या प्रश्नाचं त्याला डॉक्टर जोशींचं 10 मिनिटांचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका. धन्यवाद.